नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर जिल्हा न्यायालय भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट, एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। एक नोटीस आलेली आहे आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट रिलेटेड। तर या सेशनमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार, त्या नोटीसमध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। तर हा सेशन तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC आणि महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स रिलेटेड। तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एक नोटीस आलेली आहे, सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट नोटीस। एक नोटीस आहे, वरती इंग्लिशमध्ये दिलेला आहे आणि सेकंड पेजला मराठीत त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे। तर आपण डिटेल बघणार आहे, त्या सूचना म्हणजे जी नोटीस आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। तर बघू आता, जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023 सूचना, अशा प्रकारची हेडलाईन आहे। डिटेल बघू आता काय कव्हर केलेलं आहे त्यामध्ये। याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठीची जाहिरात दिनांक 4/12/2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी लघुलेखक ग्रेड 3 वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली। सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका म्हणजे आन्सर की आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इनमध्ये दिनांक 2/3/2024 ते 4/3/2024 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत। म्हणजे उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म म्हणजे आन्सर की, रिस्पॉन्स शीट आणि हरकतीचे फॉर्म्स कधी उपलब्ध होणार आहेत? 2/3/2024 म्हणजे 2 मार्च ते 4 मार्च 2024च्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सदर उत्तर तालिकेतील प्रश्नांसंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक 2/3/2024 सकाळी 8 ते 4/3/2024 रात्री 11:55 या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नासंबंधित हरकती, त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन वेबलिंक इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात। वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत। वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉग इनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल। म्हणजे ऑनलाईन व्यतिरिक्त कोणतंही साधन उपलब्ध नाही, ऑनलाईनच तुम्हाला हरकती सादर करायच्या आहेत, त्यांनी सांगण्यात आलेलं आहे तसं। आणि नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉग इनद्वारे जितका कालावधी दिलेला आहे तितक्या कालावधीत लॉग इनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल असे सांगण्यात आलेलं आहे। लॉग इन लिंक दिलेली आहे तिने या हे जी सूचना आहे नोटीसमध्ये, नोटीस जी आहे त्यामध्ये तिने लॉग इन लिंक दिलेली आहे। उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे सांगण्यात आलेलं आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे, एक आनंदाची बातमी आहे जिल्हा न्यायालय भरती संदर्भात की हरकती सादर करण्यासाठी आणि आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट तुम्हाला कधी मिळणार आहे हे सांगण्यात आलेलं आहे। रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की तुम्ही पाहू शकता 2/3/2024 ते 4/3/2024 या दरम्यान तुम्ही उत्तर तालिका जी रिस्पॉन्स शीट आहे, आन्सर की आहे आणि हरकती फॉर्म भरू शकता। ही डिटेल बातमी या नोटीसमध्ये त्यांनी कव्हर केलेली आहे। तर मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड आलेली आहे नोटीस त्या रिलेटेड। तर तुम्ही तुमच्या MPSC एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झामच्या अपडेटसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स।